नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिफाइनिट इंटिग्रेशन। डिफाइनिट इंटिग्रेशन मधला क्वेश्चन नंबर 2 and 3 and 4 असे तीन एक्सरसाइज 3.1 मधला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत। ठीक आहे, चला पाहू आपण। तर एक वेळेस आपण रिव्हिजन करून घेऊ। या साइडचे फॉर्म्युलेचे आपल्याला रिव्हिजन करायचे आहे, तर या साइडचे फॉर्म्युले आपल्याला पाहायचे आहेत। तर सगळ्यात पहिले काय तर इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर n इज इक्वल्स टू x टू द पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c इंटिग्रेशन ऑफ a टू द पॉवर x इक्वल्स टू a टू द पॉवर x अपॉन log a प्लस c। मी या साइडने म्हणतो, तुम्ही त्या साइडने म्हणा। त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x इंटू dx इक्वल्स टू log x प्लस c इंटिग्रेशन ऑफ a टू द पॉवर x इंटू dx इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ a टू द पॉवर x प्लस c। त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ cos x इंटू dx इक्वल्स टू sin x प्लस c इंटिग्रेशन ऑफ sin x इंटू dx इक्वल्स टू माइनस cos x प्लस c। त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ sec square x into dx is equals to tan x plus c इंटिग्रेशन ऑफ cosec square x into dx is equals to minus cosec x plus minus cot x plus c इंटिग्रेशन ऑफ sec x into tan x is equal to sec x plus c and इंटिग्रेशन ऑफ cosec x into cot x into dx equals to minus cosec x plus c। हे सगळे आपले इंटिग्रेशन तुम्हाला माहित असायला पाहिजे। चला, एक्सरसाइज 3.1 मधला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आज आपण पाहून घेऊ। ओके, तर ठीक आहे। पहिला काय म्हणते इव्हॉल्युएट, तर इव्हॉल्युएट इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर एक्स। पण आपल्याकडे tan स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आहे काय? नाही आहे, sec स्क्वेअर एक्सचं आहे। मग tan स्क्वेअर एक्सला आपण कशाने रिप्लेस करू शकतो काय? तर करू शकतो। कशाने सर? तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे। मला एक मिनिट पेन चेंज करू द्या। ओके, ठीक आहे। आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे काय? एक आयडेंटिटी आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू sec स्क्वेअर थीटा आहे ना। मग हा 1 तिकडे गेला तर काय येणार? tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू sec स्क्वेअर थीटा मायनस 1 याला रिप्लेस करू शकतो पहा। इथं फक्त व्हेरिएबल x आहे, तर देअरफॉर I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, इथे येणार sec स्क्वेअर x मायनस 1 इंटू dx जसाचा तसा पहा। दोघांचे इंटिग्रेशन आणि dx वाटून द्या। इथे येणार sec स्क्वेअर x इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx। चला, दोघांचे इंटिग्रेशन वाटून दिलं। sec स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असते आपल्याकडे? tan x प्लस c, म्हणजे इथं काय येणार tan x, इथं येणार tan x मायनस 1 चं इंटिग्रेशन x आणि याच्यासोबत घ्यायचं c। झालं, संपलं। एकदम सोपी क्वेश्चन होता। तुम्ही एवढा क्वेश्चन लिहून घ्या। 1 मिनिटात मी पंखा चालू करतो। चलो, त्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन चला। याच्यामधला 2 नंबरचा काय म्हणते बुट्टे हो? इंटिग्रेशन ऑफ sin 2x अपॉन cos x। मग आपल्याकडे sin 2x अपॉन cos x असं इंटिग्रेशन आहे, पण असं इंटिग्रेशन नाहीच आपल्याकडे। आपल्या फॉर्म्युल्यामध्ये दिसलं नाही, तर थोडीफार ऍडजस्टमेंट करायची, थोडीफार सिम्प्लिफिकेशन करायचं पहा। वरती आहे sin 2x, मग sin 2x चं एक्सपान्शन करू शकतो आपण। sin 2x इक्वल्स टू 2 sin x इंटू cos x पहा, हाफ अँगल फॉर्म्युला sin 2 थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा इंटू cos थीटा केला आपण। I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, इथे येते 2 sin x इंटू cos x अपॉन खाली येणार cos x जसाचा तसा इंटू dx जसाचा तसा। cos x कॅन्सल, काय राहिलं आपल्याकडे? इंटिग्रेशन ऑफ 2 sin x, काय राहिलं? 2 sin x इंटू dx। हा 2 आहे आपला कॉन्स्टंट, तो घेतला आपण समोर, बाहेर काढला। इंटिग्रेशन ऑफ काय घ्यायला लागते फक्त sin x इंटू dx इज इक्वल्स टू 2 जसाचा तसा। sin x चं इंटिग्रेशन असते मायनस cos x प्लस c इज इक्वल्स टू फायनल आन्सर मायनस 2 cos x प्लस c। संपला। चला, पाहून घ्या पटकन, समोरचा क्वेश्चन घेऊ आपण। त्यानंतर काय म्हणते 3 नंबरचा इंटिग्रेशन ऑफ sin x अपॉन cos स्क्वेअर x। काय आहे? sin x अपॉन cos स्क्वेअर x। मग आता sin x अपॉन cos स्क्वेअर x ला मी असं लिहू शकतो का पहा? I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ हा sin x जसाचा तसा मी या cos स्क्वेअरले मी cos x मल्टिप्लाइड बाय cos x लिहिलं तरी काही फरक पडत नाही, इंटू dx जसाचा तसा पहा। इंटिग्रेशन ऑफ sin अपॉन cos होते tan, sin अपॉन cos होते tan x आणि 1 अपॉन याच्या खाली समजा घेतला आपण 1 अपॉन cos। आता एक cos राहिला होता ना, 1 अपॉन cos कशाचा रेसिप्रोकल आहे? तर sec चा। वरती येणार sec x इंटू dx। फक्त काय तर sec समोर लिहा sec x इंटू tan x इंटू dx। पहा, आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह, कशाचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे आतमध्ये? तर tan x चा, म्हणजे याचं इंटिग्रेशन काय होणार? tan x। तर tan x प्लस c संपलं। चला पुढचा क्वेश्चन पाहू आपण पटकन। पुढचा क्वेश्चन काय म्हणते की बुवा इंटिग्रेशन ऑफ cos 2x अपॉन sin स्क्वेअर x काय आहे?
cos 2x अपॉन sin स्क्वेअर एक्स. तर cos 2 थिटाचे फॉर्म्युले लक्षात द्या. कोणकोणते आहेत सर? cos 2 थिटाचे 4 फॉर्म्युले इम्पॉर्टंट होते. कोणते वाले? cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा. मी या साईडने म्हणत जाईल, तुम्ही त्या साईडने म्हणत जा. काय? cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा, 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि 1 मायनस tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. हे कामाचे होते. आता याच्यामधला कोणता सर कामाचा आहे? तर इथं साइन आहे खाली, तर आपण वरती साइनचा फॉर्म्युला घेऊ. तर कुठला वाला पहा, cos 2 थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला घेऊ आपण. पहा, इज इक्वल्स टू I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ cos 2 थिटाच्या ठिकाणी 1 मायनस 2 sin स्क्वेअर x अपॉन खाली आहे sin स्क्वेअर x. ओके, इंटिग्रेशन इंटू dx जसाचा तसा इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. आता याचा डिनॉमिनेटर दोघांना वाटून द्या, बेस दोघांना वाटून द्या. इथे येणार 1 अपॉन sin स्क्वेअर x मायनस 2 sin स्क्वेअर x अपॉन खाली येणार sin स्क्वेअर x इंटू dx. पहा, इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. आता साइन कशाचा रेसिप्रोकल आहे? तर साइन कोसेकचा रेसिप्रोकल आहे आणि कोसेकचा रेसिप्रोकल साइन आहे. रेसिप्रोकलच्या पेअर माहित आहे ना, साइन सोबत कोसेक असते, कॉस सोबत सेक असते आणि टॅन सोबत कॉट असते. तर मग साइन कशाचा रेसिप्रोकल आहे? तर कोसेकचा. मग वरते काय लिहिता येते आपल्याला? कोसेक स्क्वेअर x. ओके, मायनस साइन स्क्वेअर कॅन्सल, 2 जसा तसा इंटू dx. याला इंटिग्रेशन वाटून द्या. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 2 इंटू dx. पहा आता कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय होते? कोसेक स्क्वेअर कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? तर सर कॉटचा डेरिव्हेटिव्ह आहे. आणि कॉट चालू कशापासून होते? तर सी पासून चालू होते, म्हणून मायनस कॉट याचं इंटिग्रेशन येईल. म्हणजे इथे येते मायनस कॉट x मायनस 2x प्लस सी. हे झाल्याचं आन्सर. चला पटकन पाहून घ्या, आपण समोर जाऊ. चलो जल्दी से पहा. अरे बापरे, समोर क्वेश्चन काय म्हणते? इंटिग्रेशन ऑफ cos 2x अपॉन sin स्क्वेअर एक्स इंटू cos स्क्वेअर एक्स. एकदम सोपी, टेन्शन घेऊ नका, मी बसेला. मल्टिप्लिकेशन आहे काय? ओके, मल्टिप्लिकेशन आहे. sin स्क्वेअर cos स्क्वेअर sin स्क्वेअर cos 2x cos स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स. एक मिनिट मलाही पाहू द्या कसा करायचा आहे. तर cos स्क्वेअर एक्स मायनस sin स्क्वेअर एक्सला आपण त्याचं एक्सपान्शन करू शकतो. एक्सपान्शन केल्यानंतर दोघांना आपण देऊ शकतो नंतर रेसिप्रोकल. ठीक आहे, चलता भाई, चलो पा येते आपल्याला. तर cos 2 थिटाचा पहिला फॉर्म्युला, cos 2 थिटा इज इक्वल्स टू cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा. हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तर मग इथं काय करू शकतो? त्याच्यात एक्सपान्शन करून घ्यायचं. देअरफॉर I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ cos 2x ते लिहू शकतो आपण cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x अपॉन खाली काय आहे sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x इंटू dx. पहा, हे खाली कसं, आता काय करू शकतो? बेस दोघांना आपण वाटून देऊ शकतो. दोघांना बेस वाटून द्या. इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट इथे येणार cos स्क्वेअर x अपॉन खाली येणार sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x. मधात सबस्ट्रॅक्शन, वरती येणार sin स्क्वेअर x अपॉन खाली येणार sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x इंटू dx जसाचा तसा. पहा, इथं cos स्क्वेअर कॅन्सल, इथं sin स्क्वेअर कॅन्सल. तर राहिलं काय? इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट 1 अपॉन sin स्क्वेअर x मायनस 1 अपॉन cos स्क्वेअर x. ओके, इंटू dx. पहा, रेसिप्रोकल आहेत. आता रेसिप्रोकल घ्यायचे. साइनचा रेसिप्रोकल कोसेक आणि कॉसचा रेसिप्रोकल सेक, आणि दोघांचे काय आहेत? तर स्क्वेअर आहेत. मग इथं काय येणार? इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर x मायनस सेक स्क्वेअर x इंटू dx. पहा, आता रेसिप्रोकल घेतल्यानंतर काय? फक्त इंटिग्रेशन वाटून द्या, आन्सर काढा. एकदम सोपी आहे. पहा, रेसिप्रोकल घेतल्यानंतर इथं मग येणार. पहा, I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर x इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ इथे येणार सेक स्क्वेअर x इंटू dx, सेक स्क्वेअर x इंटू dx. देअरफॉर इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? तर कॉटचा आहे सर. सेक स्क्वेअर कशाचा आहे? टॅनचा आहे. कॉट सी पासून चालू होते म्हणून नेगेटिव्ह, आणि टॅन काही सी पासून चालू होत नाही भाऊ, म्हणून नेगेटिव्ह नाही आहे. मग इथे येईल मायनस कॉट x, मायनस साइन जशी तशी इथे येणार tan x प्लस सी. हे झाल्याचं आन्सर I इज इक्वल्स टू इंटिग्रेशनचं. ओके, चलो आगे देखेंगे क्या है. तो चलो आगे वाला क्वेश्चन काय? इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. आता अशा टाईपचा क्वेश्चन आला की बुवा आता याच्यात काही करताच येत नाही ना. साइनचा हाफ अँगल फॉर्म्युला लागेल, इथं लागू शकते, पण
अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये सहसा पहा खाली ऍडिशन आहे की नाही तर रॅशनलायझेशन करायचं. काय करसान रॅशनलायझेशन करायचं म्हणजे काय तर याची साईन चेंज करायची, त्यांना मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं. पाहू आपण काय होते तर पहा याची साईन चेंज करायची. 1 + sin x आहे तर 1 - sin x घ्यायचं. देअरफॉर I = इंटिग्रेशन ऑफ वरती sin x जसाचा तसा आपण खाली 1 + sin x मल्टिप्लाइड बाय पहा 1 - sin x अपॉन 1 - sin x इंटू dx. पहा यांना आपण मल्टिप्लाय केलं डिवाइड केलं, हे जर कॅन्सल झालं तर याची आन्सर 1च येते म्हणून सांगतो. पहा आणखीन = मल्टिप्लिकेशन मध्ये आपण न्यूमरेटरचं न्यूमरेटरशी मल्टिप्लिकेशन करत असतो आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरशी मल्टिप्लिकेशन करू शकतो. चला घ्या मग वरते काइन sin x मल्टिप्लाइड बाय 1 - sin x आणि खाली 2 मिनिटं काय दिसते इथं दिसते 1 - sin x, इथे दिसते 1 + sin x. म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये आहे सर a - b आणि a + b. तर हा कशाचा फॉर्म्युला आहे सर तर a² - b² चा फॉर्म्युला आहे. कशाचा आहे a² - b² फॉर्म्युला आहे या. ओके ठीक आहे तो a² - b². तर मग इथे येणार a² - b². a म्हणजे आहे 1² 1 आणि b² काय आपल्याकडे sin x sin² x. इथे येणार sin² x इंटू dx जसाचा तसा. इंटिग्रेशन ऑफ काय करसान या sin x ना आतमध्ये मल्टिप्लाय करसान. sin x मल्टिप्लाइड बाय 1 इथं राहील sin x. ओके मायनस साईन जशीची तशी. त्यानंतर sin x ने मल्टिप्लाय केल्यावर काय येते sin² x अपॉन खाली काय आहे 1 - sin² x. आता पहा sin² थीटा प्लस cos² थीटा = 1. आता साइन तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होणार म्हणजे cos² थीटा = 1 - sin² थीटा असं येते आपल्याकडे. म्हणजे हा 1 - sin² x कशाने रिप्लेस करू शकतो आपण cos² x ने. मग इथे येणार cos² x इंटू dx जसाचा तसा = इंटिग्रेशन ऑफ. पहा आता काय करसान बेस सगळ्याला वाटून द्या, दोघांना बेस वाटून द्या. इथे इंटिग्रेशन इथे sin x इथे sin x अपॉन cos² x मायनस sin² x अपॉन cos² x इंटू dx जसाचा तसा. चला एक स्टेप बसते आपली खाली इंटिग्रेशन ऑफ. पहा मगाच्या क्वेश्चन सारखं काय केलं होतं आपण इथं हा cos² ला आपण cos x इंटू cos x लिहू शकतो. म्हणजे याला आपण सरळ लिहू शकतो sin x अपॉन cos x मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन cos x या फॉर्म मध्ये. मधात सबस्ट्रॅक्शन sin² x अपॉन cos² x होते tan² x इंटू dx. ओके चला पुढे याची गरज पडेल आपल्याला स्पेसची म्हणून राईट ओके. चला पुढे आता पहा sin अपॉन cos होते tan आणि 1 अपॉन cos होते sec. देअरफॉर I = इंटिग्रेशन ऑफ इथे येते tan x इंटू sec x आणि मायनस आता tan² x चं आपल्याकडे इंटिग्रेशन नाही आहे भाऊ. tan² x चं इंटिग्रेशन नाही आहे. मग tan² ला आपण रिप्लेस करू शकतो. आपण आधीच्याच क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं कशाने रिप्लेस करू शकतो तर sec² x - 1. तर इथं लिहू शकतो हा मायनस इन ब्रॅकेट sec² x - 1 इंटू dx जसाचा तसा. आता सगळ्याला इंटिग्रेशन वाटून द्या, dx वाटून द्या. देअरफॉर इंटिग्रेशन फक्त sec समोर लिहितो आणि tan मागे लिहितो. sec x इंटू tan x इंटू dx मायनस पहा मायनस इथे येणार sec² x इंटू dx पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्लस 1 इंटू dx. ओके चला sec इंटू tan कशाचं इंटिग्रेशन आहे सर तर sec x चं इंटिग्रेशन आहे. इथे येणार sec x कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर sec x चा डेरिव्हेटिव्ह आहे ना sec x मायनस sec² x म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे tan चा. इथे येईल tan x प्लस 1चं इंटिग्रेशन x प्लस c संपलं याचा आन्सर. पाहून घ्या रॅशनलायझेशन केलं आपण ना. चला पुढे त्यानंतर काय म्हणते त्यानंतर इथं काय करावं लागते पाहू आपण इंटिग्रेशन ऑफ tan x अपॉन sec x प्लस tan x. सेम बट डिफरंट थोडंसं डिफरंट. काय फक्त काय इथं रॅशनलायझेशन तर सेम करावं लागते, आन्सर थोडं डिफरंट इन आणि सोल्युशन थोडं डिफरंट इन तरी करून पाहू आपण. चला पहा I = इंटिग्रेशन ऑफ tan x अपॉन sec x प्लस tan x मल्टिप्लाइड बाय sec x मायनस tan x अपॉन sec x मायनस tan x इंटू dx. tan x इंटू dx = इंटिग्रेशन ऑफ. पहा
आता या टॅन न्यूमरेटरनं न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन. बरं डिनॉमिनेटर मध्ये पहा ए मायनस बी आणि ए प्लस बीच्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येणार आणि इथं टॅन आतमध्ये मल्टिप्लाय करा. पहा काय येणार मग टॅन एक्स मल्टिप्लाइड बाय सेक एक्स मायनस टॅन एक्स अपॉन खाली काय येणार सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. पहा आणखीन एक जबरदस्त याच्यात हे येते चेंज येते म्हणजे तो कसा पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू असते सेक स्क्वेअर थिटा. हा टॅन तिकडे गेल्यानंतर काय होते निगेटिव्ह म्हणजे 1 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. मग आता इथे दिसते का तुम्हाला पहा टॅन स्क्वेअर एक्स मायनस सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. फक्त काय तर व्हेरिएबल वेगळा आहे त्याचा अँगल वेगळा आहे बाकी सेम आहे फॉर्म्युला सेम आहे. म्हणजे मग टॅन सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्सला कशाने रिप्लेस करू शकतो आपण 1 ने रिप्लेस करू शकतो. तर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ पहा टॅन एक्स ना आतमध्ये मल्टिप्लाय करा टॅन एक्स इंटू सेक एक्स आणि टॅन एक्स मल्टिप्लाय बाय टॅन एक्स टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे इथं येणार पहा सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स आणि डिनॉमिनेटर मध्ये येणार 1. आता 1 जर आला तर काहीच कामाची म्हणजे काही त्याचा फरकच नाही पडत ना. 1 मल्टिप्लिकेशन मध्ये असो की डिव्हिजन मध्ये असो त्याचा फरक पडत नाही. 1चा फरक कधी पडते तो जर ऍडिशन मध्ये असेल किंवा सबट्रॅक्शन मध्ये असेल तेव्हाच फरक पडते. मग पहा समोर आता इंटिग्रेशन वाटून देतो त्याच्या पहिले इंटिग्रेशन ऑफ इथं सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस आता टॅन स्क्वेअरचं आपल्याकडे इंटिग्रेशनच नाही पण टॅन स्क्वेअरला आपण रिप्लेस करू शकतो कशानं सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. मग इथे येणार सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ पहा आता इंटिग्रेशन वाटून द्यायचं पहा सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्लस 1 इंटू डी एक्स. तर फायनल आन्सर काय राहील आपलं सेक इंटू टॅनचं इंटिग्रेशन सेक एक्स मायनस सेक स्क्वेअरचं टॅन एक्स प्लस 1 प्लस सी हे झालं तुमचं फायनल आन्सर. चला पुढे आगे देखेंगे. ओके 1 प्लस साइन 2x तुम्हाला मी आधी शिकवलं होतं की बाबा हे लक्षातच ठेवायचं डेरिव्हेटिव्ह मध्ये कामाचं होतं याच्यामध्ये कामाचंच आहे. पहा 1 प्लस साइन 2x काय आहे आपल्याकडे 1 प्लस साइन 2x आहे आपल्याकडे. ओके तर मी या 1 ले कशाने रिप्लेस करू शकतो तर सर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ने रिप्लेस करू शकतो प्लस साइन 2x लिहिले सर तर साइन 2 थिटाच्या फॉर्म मध्ये एक्सपांड करू शकतो 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. ओके आता हे टर्म जर मी मधात ठेवली तर काय राहणार पहा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स प्लस हे मधात घेतो 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. तर पहा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्म मध्ये आलं ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्म मध्ये आलं त्याला आपण कसं लिहू शकतो ए प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे साइन एक्स प्लस कॉस एक्स होल स्क्वेअर लिहू शकतो. पण याला सहसा काय लिहायचं कॉस एक्स प्लस साइन एक्स होल स्क्वेअर या फॉर्म मध्ये लिहायचं कॉस एक्स प्लस साइन होल स्क्वेअर पहा कॉस एक्स प्लस साइन एक्स होल स्क्वेअर म्हणजे तुमच्याकडे जर आलं काय आलं पहा पेन चेंज करतो एक मिनिट की बुवा 1 प्लस साइन 2x तर याला लिहिसन काय तर कॉस एक्स प्लस साइन एक्स याचा होल स्क्वेअर किंवा 1 मायनस साइन 2x तर काय लिहिसन कॉस एक्स मायनस साइन एक्स याचा होल स्क्वेअर. आता सर इथे अँगल डबल होता जर अँगल हाफ आला तर काय करू मग जर समजा आलं की बुवा 1 प्लस साइन एक्स आणि काम पडलं अशा फॉर्मॅटमध्ये लिहायचं सहसा टॅन ऑफ ए प्लस बीच्या फॉर्म मध्ये ते पडते आपल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये तर त्याला लिहायचं सरळ कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 होल स्क्वेअर आणि 1 मायनस साइन एक्स या फॉर्म मध्ये असेल तर कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 होल स्क्वेअर. पहा हे लिहून घ्या हे खूप कामाचे आहेत चारीचे चारी फॉर्म्युले कामाचे आहेत भयानक कामाचे आहेत. तर मग आता इथं 1 प्लस साइन 2x आहे आपल्याकडे 1 प्लस साइन 2x कशाने रिप्लेस करणार आहोत आपण कॉस एक्स प्लस साइन एक्स होल स्क्वेअर कशानं तर कॉस एक्स प्लस साइन एक्स होल स्क्वेअर. चला ओके तर 1 ले पहा मी एक वाटलंच एक्सपान्शन करून दाखवतो इथं की बुवा कसं करणार आहोत आपण. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ
इंटिग्रेशन लस मोठा झाला का, इंटिग्रेशन अरे लस छोटा झाला होता, इंटिग्रेशन आता बरोबर झाला. चला पहा, लक्ष द्या, इथं 1 ने रिप्लेस करू शकतो आपण कशानं, तर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन 2x ले कशाने रिप्लेस करू शकतो, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स जसाचा तसा इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ. पा आता याला जर मधात घेतलं आपण ना तर इथं येणार पा साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस प्लस इथे येणार प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. ओके, थांबा पेन चेंज करू द्या. चला पुढे इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. पा आता याला पा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आला त्याला लिहू शकतो ए मायनस बी होल स्क्वेअर, ए मायनस बी होल स्क्वेअर म्हणजे ए ची व्हॅल्यू घेतो मी कॉस एक्स आणि बी ची व्हॅल्यू घेतो मी साइन एक्स, ए प्लस बी होल स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू घेतो मी साइन एक्स याचा होल स्क्वेअर इंटू डी एक्स. पाहिजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, तर काय राहिलं इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स प्लस साइन एक्स आणि इथं इंटू डी एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन वाटून द्या विथ डी एक्स वाटून द्या. इथे येणार कॉस एक्स इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू कॉस एक्सचं इंटिग्रेशन, कॉस एक्सचं इंटिग्रेशन होत असते साइन एक्स, टेन्शनचं काम नाही. इथे येणार इंटिग्रेशन साइन एक्स मायनस प्लस, ठीक आहे प्लस आहे साइनचं इंटिग्रेशन कॉस, कॉस सी सुरू होते सी पासून म्हणून निगेटिव्ह म्हणजे इथे येणार मायनस कॉस एक्स प्लस सी इज इक्वल्स टू साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस सी, साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस सी हे झालं तुमचं आन्सर. चला पुढे 1 मायनस कॉस 2x. सर आता याला रिप्लेस करायचं काय, तर हो रिप्लेस करायचं पण तसं नाही करायचं, मी सांगतो तसं करायचं. पा कॉस 2 थिटाचे फॉर्म्युले असतात आपल्याकडे की बुवा कॉस 2 थिटाचे फॉर्म्युले 4 आहेत. तर पहिल्या याच्यात तर बसतच नाही, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. दुसऱ्या याच्यात बसू शकते 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि तिसऱ्या याच्यात बी बसू शकते 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. पाहू आपण कशात बसते. देअरफॉर पा cos 2 थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. हा इकडे गेला की हा इकडे निगेटिव्ह आहे, इकडे आल्यावर पॉझिटिव्ह म्हणजे cos 2 थिटा प्लस 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि हा cos 2 थिटा इकडे निगेटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस cos 2 थिटा. म्हणजे 1 मायनस cos 2x ले कशाने रिप्लेस करू शकतो आपण, 1 मायनस cos 2x ले रिप्लेस करू शकतो 2 साइन स्क्वेअर x न. कशाने रिप्लेस करू शकतो आपण 2 साइन स्क्वेअर एक्स न. देअरफॉर आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, इथे येणार मग अंडर रूट ऑफ 2 साइन स्क्वेअर एक्स, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, इंटिग्रेशन ऑफ. आता स्क्वेअर रूट कॅन्सलच्या आधी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ओके पा सगळ्यात पहिले तर अंडर रूट आपल्याला वेगळं करावं लागेल कारण की हा 2 परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. परफेक्ट स्क्वेअर नाही तर इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ साइन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. पा हा अंडर रूट 2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढला, अंडर रूट 2 इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं आला फक्त साइन एक्स इंटू डी एक्स. पा अंडर रूट 2 ॲज इट इज, साइनचा इंटिग्रेशन असते कॉस आणि कॉस सुरू होते सी पासून म्हणून निगेटिव्ह मायनस कॉस एक्स प्लस सी, इथे आन्सर येईल मायनस अंडर रूट ऑफ 2 कॉस एक्स प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर, एकदम सोपी आहे. चला 13 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, साइन 4x कॉस 3x. ओके साइन 4x कॉस 3x. तर सर याचं इंटिग्रेशन हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह मध्ये सर u इंटू व्ही असतात, आपण पटकन मारून दिलं असतं सर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. पण इंटिग्रेशन मध्ये कसं करसाल, इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन वाला रूल आहे पण तो समोर आहे, त्याच्यानुसार मग ते तुम्हाला अरेंज करावं लागते फंक्शन्स LIATE नुसार, लॉगॅरिथमिक फंक्शन आधी, त्यानंतर इनव्हर्स फंक्शन नंतर, असं वेगवेगळे आहेत, तुम्हाला टेन्शन घेऊ नका. पण आता इथं कसं करसान तर इथं करायची ऍडजस्टमेंट. कशी ऍडजस्टमेंट करायची तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 2 साइन ए इंटू कॉस ए इज इक्वल्स टू साइन ऑफ ए प्लस बी, त्यानंतर साइन ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी, असा एक सॉरी कॉस नाही साइनच आहे इथं, प्लस साइन ऑफ ए मायनस बी. तर तुम्हाला दिसते का पा साइन ए इंटू कॉस ए, कॉस बी, या कॉस बी इथं कॉस बी पाहिजे. पहा 2 साइन ए इंटू कॉस बीच्या फॉर्म मध्ये पहा, हा साइन ए आणि हा कॉस बी, फक्त 2 नाही या समोर तर त्याची ऍडजस्टमेंट करा. पहा याची 2 ची ऍडजस्टमेंट केला
आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 2/2 साइन 4x इंटू कॉस 3x इंटू dx. ओके, हा 1/2 काढला मी ना बाहेर, तर आतमध्ये राहते 2 साइन 4x इंटू कॉस 3x इंटू dx इज इक्वल्स टू 1/2 ॲज इट इज. 2 साइन ए इंटू कॉस बी या फॉर्म मध्ये आहे. तर याला काय लिहू शकतो आपण, इंटिग्रेशन ॲज इट इज साइन ऑफ ए प्लस बी, हा झाला ए हा झाला बी, म्हणजे 4x प्लस 3x. ओके, प्लस साइन ऑफ ए मायनस बी, हा झाला ए हा झाला बी, म्हणजे 4x मायनस 3x इंटू dx जसाचा तसा. ओके चलो आगे देखेंगे क्या है तो. पुढे पहा 1/2 इंटिग्रेशन, दोघांना इंटिग्रेशन वाटायच्या पहिले एक वेळेस याची ऍडिशन करून घ्या. साइन ऑफ 4x प्लस 3x इज 7x. ओके, प्लस साइन ऑफ 4x मायनस 3x इज फक्त x म्हणजे 1. आता इंटिग्रेशन वाटून द्या दोघांना. 1/2 इंटिग्रेशन ऑफ साइन 7x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन x इंटू dx, सगळे इंटिग्रेशन वाटून दिलं. 1/2 जसाचा तसा. साइन 7x इंटिग्रेशन, आता सगळ्यात पहिले तर साइनचं इंटिग्रेशन काय आहे ते. साइनचं इंटिग्रेशन सिंपल फंक्शन नाही आहे तर कंपोजिट फंक्शन आहे. इंटिग्रेशन घेतल्यानंतर डेरिव्हेटिव्ह खाली घ्यायचा. तर साइनचं इंटिग्रेशन येत असते कॉस, कॉस सुरू होते सी पासून तर निगेटिव्ह, म्हणजे इथे येणार मायनस कॉस 7x, मायनस कॉस 7x अपॉन डी बाय dx ऑफ 7x. 7x चा डेरिव्हेटिव्ह घ्या लागेल. पहा प्लस साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, मायनस कॉस एक्स, आणि याचा आता हा सिंपल फंक्शन आहे तर काही टेन्शनचं काम नाही. प्लस सी जसाचा तसा इज इक्वल्स टू, आन्सर काय येणार आहे तुमचं, इक्वल टू 1/2 ॲज इट इज. 1/2 ॲज इट इज. पहा मायनस कॉस 7x मायनस कॉस 7x अपॉन 7x चा डेरिव्हेटिव्ह राहते 7, फक्त 7 जसाचा तसा. इथं पहा पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह, निगेटिव्ह, हा कॉस एक्स जसाचा कॉस एक्स जसा तसा प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके चलो आगे देखेंगे. आगे काय तर हा तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे. तिसऱ्या नंबरच्या क्वेश्चन मध्ये हा फॉर्म्युला लागते. आम्हाला एक मिनिट काय असं काही काम नाही. ओके, हा फॉर्म्युला लागते. कुठला फॉर्म्युला आहे तर डिव्हिडंट अपॉन डिवायझर. म्हणजे समजा डिव्हिजन आपण करायचं असलं तर दोन गोष्टी असतात, डिव्हिडंट असते वरती, डिवायझर असते खाली, त्यानंतर इज इक्वल्स टू असते कॉशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिव्हिजर. हे हा एक फॉर्म्युला आहे, लहानपणचाच फॉर्म्युला आहे. किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इक्वल्स टू कॉशंट प्लस रिमाइंडर प्लस डिव्हिजर. याचं काम पडते. पण आपण काय करू, समजा सहसा हा फॉर्म्युला न वापरता क्वेश्चन करायचा प्रयत्न करू. चला, तर पहिला आहे 3 नंबरचा क्वेश्चन आहे. 3 नंबरच्या क्वेश्चन मधलं पहिला आहे की इव्हॉल्वेट. काय इव्हॉल्वेट आहे, x अपॉन x प्लस 2 इंटू dx, x अपॉन x प्लस 2 इंटू dx. अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये काय करायचं. तर सर इथं काही मेळ नाही लागून राहिला, इथं काही साइन 2x नाही आहे, कॉस 2x नाही आहे, काही फॉर्म्युला नाही लागून राहिला, काही होऊन नाही राहिला. पण टेन्शन घेऊ नका, मी सांगतो काय करायचं. जो आपला न्यूमरेटर असते त्याला डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. मी काय म्हटलं, जो न्यूमरेटर असते त्याला डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं फक्त, बस. म्हणजे इथं खाली x प्लस 2 आहे तर वरती पण x प्लस 2 आलं पाहिजे, अशी ऍडजस्टमेंट करायची. बस छोटीशी ऍडजस्टमेंट केली की आन्सर येते. तर इथं पहा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x अपॉन x प्लस 2 इंटू dx आहे. तर मी काय करतो, इथं x च्या ठिकाणी प्लस एक वेळेस 2 ऍड करतो, 2 सबस्ट्रॅक्ट करतो आपण खाली x प्लस 2 जसाचा तसा. जर मी याला पकडलं x प्लस 2 पकडलं फक्त, तर हा डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये आला ना, मग त्याला सेपरेट करायचं. इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट इथे x प्लस 2 अपॉन याचा डिनॉमिनेटर वाटून द्या, x प्लस 2 मायनस 2 अपॉन x प्लस 2, बस इंटू dx. अडोपला आता एकदम सोपी आहे. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x प्लस 2 कॅन्सल, इतर आला 1 मायनस 2 अपॉन खाली x प्लस 2 जसाचा तसा इंटू dx. आता काय करा, त्याला इंटिग्रेशन वाटून द्या प्रत्येक टर्मला. इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन x प्लस 2 इंटू dx. सगळे आपण इंटिग्रेशन वाटून दिलं. इंटिग्रेशन वाटून दिल्यानंतर आता फक्त इंटिग्रेशन घ्या, बाकी काहीच नाही. इंटिग्रेशन ऑफ 1 इज राहते x इक्वल टू काय राहते x. तर त्याच्याही पहिले पाहू आपण. इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx मायनस साइन जशीची तशी. हा 2 कॉन्स्टंट आहे, हा काढला आपण बाहेर, 2 काढला बाहेर. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन खाली आहे x प्लस 2 इंटू dx. इंटिग्रेशन ऑफ 1 इज x राहते मायनस 2 इंटू आता मी तुम्हाला म्हटलं होतं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x इक्वल्स टू काय राहते, लॉग x प्लस सी
बट जर सर इंटिग्रेशन ऑफ 1/x⁴n असलं तर हे तसं राहत नाही, याचं इंटिग्रेशन दिलेलं नाही, आपल्याला काढायला लागते. पण हा आपण सर इंटिग्रेशन ऑफ x+2 म्हणजे हा एक्सच्याच फॉर्म मध्ये आहे ना, एक्सची पॉवर 1च आहे ना, 2, 3, 4 असं काहीच नाही आहे ना, तर मग याला कसं लिहिता येईल, तर याला लिहिता येते log x च्या फॉर्म मध्ये. म्हणजे लक्ष द्या, इज इक्वल्स टू -2 इंटू log ऑफ x+2 + c खतम. हे झालं तुमचं आन्सर. एकदम बढिया, एकदम मस्त शिकवलं सर. समोर चला पहा पटकन वरचा पहा काय म्हणते की बाबा सेकंड नंबरचा 4x+3 अपॉन खाली आहे 2x+1. आपल्याला करायचं काय याच्यामध्ये, तर तो जो तुम्ही फॉर्म्युला जर वापरसा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू कॉशन प्लस रिमाइंडर अपॉन डिव्हिजर जे आहे ना, तर तुम्ही त्यात हँग होऊन जासान. असं नाही की बाबा मी कमी नाही समजत कोणाला, येते सगळे येते, पण थोडंसं तो क्रिटिकल आहे. तर त्याच्यापेक्षा काय करायचं, एक तर कॉमन काढायचं, एक तर मल्टिप्लाय करायचं, थोडीफार ऍडजस्टमेंट करायची याच्यामध्ये. 4x+3 आहे आपल्याकडे, खाली आहे 2x+1, वरती 4x+3 आहे, खाली 2x+1 आहे. मी काय करतो, इंटिग्रेशन ऑफ i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ i इज इक्वल्स टू याच्यामधून वरची जी टर्म आहे आपल्याकडे 4x+3 त्याच्यामधून 2 बाहेर काढतो. मग 2 जर बाहेर काढला याच्यामधून तर 2 याला डिवाइडले जाईल, याला डिवाइडले जाईल दोघांनी. तर i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 2 काढला मी ना बाहेर, तर काय होणार पहा, 4x/2 + 3/2 अपॉन खाली काय आहे 2x+1 इंटू dx जसाचा तसा इज इक्वल टू पहा, हा 2 काढला मी बाहेर, इंटिग्रेशन जसाचा तसा पहा, बे 1 बे, बे 2 4 आणि 3 ले 2 डिवाइड होत नाही, परफेक्ट डिव्हिजन जात नाही, 1.5 येते, पण तसं देऊ नका. मग इथे येणार 2x + 3/2 अपॉन खाली काय आहे 2x+1 इंटू dx. पहा वरती 2x आहे, खाली 2x आहे, टेन्शनचं काम नाही. फक्त काय खाली 1 आहे, तर वरती 1+1 ऍड करा, 1 सबट्रॅक्ट करा, टेन्शनचं काम नाही. चला पाहू, इज इक्वल्स टू 2 इंटिग्रेशन ऑफ पहा, हा 2x+1 ऍड केला, -1 + 3/2 जसा तसा अपॉन खाली आहे 2x+1 इंटू dx जसाचा तसा इज इक्वल्स टू 2 इंटिग्रेशन ऑफ पहा 2x+1 एक वेळेस आणि हे एक वेळेस, पण याच्यामध्ये पहा -1 + 3/2 आहे की नाही, तर याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन होते. मग इथे खाली 1 पहा, इथे -2 + 3/2 म्हणजे आन्सर येईल 1/2. आन्सर काय ते 1/2. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मग इथे येते 2x+1 अपॉन याचा जो डिनॉमिनेटर आहे हा हातोहात वेगळा करतो पहा 2x+1, त्यानंतर इथं प्लस, इथं आला आन्सर 1/2. या दोघांचं कॅल्क्युलेशन 1/2 येते. हा 1/2 अपॉन खाली 2x+1 ओके इंटू dx ओके. चला पुढे पाहू, इज इक्वल टू 2. आता काय करसान पहा, 2x+1 कॅन्सल, हा 1/2 आहे कॉन्स्टंट, तो घेतला आपण समोर, तर इथे येणार इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx प्लस 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2x+1 इंटू dx, 2x+1 इंटू dx दोघांना इंटिग्रेशन वाटून दिले. समोर काय येणार इज इक्वल टू 2 आपला बाहेर आहे, 2 बाहेर आहे, तर 1चं इंटिग्रेशन काय आपल्याकडे तर x आहे सर, सरळ 1चं इंटिग्रेशन आहे x, त्यानंतर मधात आहे ऍडिशन प्लस 1/2 इंटू आता 1/2x+1 म्हणजे कशाचं इंटिग्रेशन आहे 1/x फॉर्म मध्ये आहे, 1/x 1/x⁴ यांच्या फॉर्म मध्ये नाही आहे, तर 1/xचं इंटिग्रेशन असते log x + c असते log x. मग इथे येणार log ऑफ 2x+1, पण नुसतं x आहे काय, तर त्या x सोबत काहीतरी आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह खाली इंटू d/dx ऑफ 2x+1 याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ओके. आणि प्लस c जसाचा तसा पहा, 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो आपण. इथे येणार 2x प्लस 2/2, 2 1 2, 2/2 इंटू log ऑफ 2x+1 अपॉन खाली पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इज 2 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 प्लस c जसाचा तसा इज इक्वल्स टू 2x 2 कॅन्सल प्लस log ऑफ 2x+1 अपॉन खाली 2 प्लस c जसाचा तसा. हे झालं तुमचं फायनल आन्सर. किंवा असंही असू शकते किंवा दुसऱ्या वे मध्ये असते. ठीक आहे, चला म्हणजे हे आन्सर काही चुकलं नाही, काय टेन्शनचं काम नाही याच्यामध्ये. 2 कॅन्सल झाला, 2 जसाचा तसा ओके. ठीक आहे, चलो आगे देखेंगे. काय म्हणते 4 नंबरचा क्वेश्चन आहे, इंटिग्रेशन ऑफ x-2 अपॉन √(x+5). अरे बापा रे, इथं तर सर अंडर आला तर काही भिऊ नका, मी आव ना, डोंट फिअर व्हेन आय एम इज हिअर. पहा चला पाहू आपण काय म्हणते. i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ x-2 अपॉन √(x+5) आहे की नाही, तर
हा एक्स मायनस इथं एक वेळेस 5 ऍड करा आणि 5 सबट्रॅक्ट करा, बस दुसरं काहीच नाही. पहा एक्स मायनस प्लस ऍड केला 5, मायनस ऍड केला 5, मायनस केला 5 अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स मायनस 5 जसाचा तसा इंटू डी एक्स जसाचा तसा. इंटिग्रेशन ऑफ एक्स मायनस 5 हा जसाचा तसा एक्स मायनस 5 मायनस 2 किती होते -7 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स मायनस 5 जसाचा तसा इंटू डी एक्स. पहा हे एक टर्म पकडा, हे दुसरी टर्म पकडा, त्याला डिनॉमिनेटर वाटून द्या. इथं काय येणार इंटिग्रेशन ऑफ एक्स मायनस 5 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स मायनस 5 अंडर रूट ऑफ एक्स मायनस 5 -7 अपॉन एक्स मायनस 5 अंडर रूट मध्ये जसाचा तसा इंटू डी एक्स. दोघांना रूट वापरलं, वाटून दिलं. आता मला सांगा, समजा जर आपल्याकडे असं असलं एक्स अपॉन हे अक्षर ओके असं जर असलं आपल्याकडे की बुवा एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स या फॉर्ममध्ये असलं, तर या एक्सले कसं लिहू शकतो आपण अंडर रूट ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ एक्स अपॉन खाली अंडर रूट ऑफ एक्स जसाचा तसा. हा खालचा रूट एक्स वरचा एक रूट एक्स कॅन्सल, वरते काय राहत फक्त अंडर रूट एक्स. त्याच फॉर्ममध्ये पहा लक्ष द्या, एक्स मायनस 5 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स मायनस 5 म्हणजे हा एक्स मायनस 5 जर लिहिला आपण तर अंडर रूटमध्ये 2 वेळेस लिहू शकतो. अंडर रूट ऑफ एक्स मायनस 5 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ एक्स मायनस 5. पहा इंटिग्रेशन ऑफ लिहितोच मी. पहा अंडर रूट ऑफ एक्स मायनस 5 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ एक्स मायनस 5 अपॉन खाली अंडर रूट ऑफ एक्स मायनस 5 जसाचा तसा -7 अपॉन. पहा आता अंडर रूट ऑफ एक्सले लिहू शकतो आपण एक्स टू द पॉवर 1/2. तर इथं काय लिहिता येईल आपल्याला एक्स मायनस 5 टू द पॉवर 1/2 इंटू डी एक्स जसाचा तसा इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक कॅन्सल झाला, इथं आला फक्त अंडर रूट ऑफ एक्स मायनस 5 -7 अपॉन. आता अपॉनच्या ऐवजी आपण काय करू शकतो, आता मला सांगा 1 अपॉन एक्स टू द पॉवर यांचा तर आपल्याकडे इंटिग्रेशन नाहीच आहे ना, तर मग याला वरती घेऊ शकतो. याला जर वरती घेतलं तर याचे काय होते पॉवर निगेटिव्ह, म्हणजे इथे येईल एक्स मायनस 5 टू द पॉवर -1/2 इंटू डी एक्स. चला इंटू डी एक्स होते, इथं काय होतं डी एक्स. ओके चला पाहू पुढे काय होते. तर पहा आता या अंडर रूट ऑफ एक्स टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स मायनस 5 लिहू शकतो आपण एक्स मायनस 5 टू द पॉवर 1/2. मग इथंच लिहून घेऊ आपण इंटिग्रेशन ऑफ एक्स मायनस 5 टू द पॉवर 1/2 -7 एक्स मायनस 5 टू द पॉवर -1/2 इंटू डी एक्स. आता काय करतो मी सगळ्याला इंटिग्रेशन वाटून देतो, डी एक्स वाटून देतो, कॉन्स्टंट असतील तर बाहेर काढतो, डायरेक्ट इंटिग्रेशन घेतो. पहा इथे येणार इंटिग्रेशन ऑफ एक्स मायनस 5 टू द पॉवर 1/2 टू द पॉवर 1/2 एक्स मायनस 5 टू द पॉवर 1/2 आहे, पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे, इंटू डी एक्स मायनस साईन जशीची तशी. त्यानंतर इथे येणार -7 काढला बाहेर, इंटिग्रेशन ऑफ एक्स मायनस 5 टू द पॉवर -1/2 एक्स मायनस 5 अक्षर का क्या करे बाबा एक्स मायनस 5 टू द पॉवर -1/2 इंटू डी एक्स. जमलं. चला एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्ममध्ये आहे, एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्ममध्ये पटकन आपण इंटिग्रेशन घेऊ. एक्स टू द पॉवर यांचं इंटिग्रेशन आपल्याला सगळे देते. काय असते एक्स टू द पॉवर एन इक्वल्स टू एक्स टू द पॉवर n+1 अपॉन n+1 + c. आटोपलं. मग इथं काय येईल फक्त एक्स मायनस 5 टू द पॉवर 1/2 + 1 अपॉन खाली 1/2 + 1 -7 इंटू एक्स मायनस 5 टू द पॉवर -1/2 + 1 अपॉन खाली -1/2 + 1 + c. आता तुम्ही म्हणसान सर इथं तर एक्स मायनस 5 होतं, त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असता खाली, तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह मला राजा 1च येते, तर 1 डेरिव्हेटिव्ह घेऊन काही मजा नाही आहे, तर टेन्शन घेऊ नको. चलो अबे काय झालं इज इक्वल्स टू चलो आता 1/2 + 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल एक्स मायनस 5 टू द पॉवर याच्या खाली 1 1 1 2 1 2 आणि अपॉन 2 म्हणजे काय येईल 3/2 इथं खाली काय येईल 3/2 -7 मल्टिप्लाइड बाय इथं येईल एक्स मायनस 5 टू द पॉवर 1/2 अपॉन खाली येईल 1/2 + c जसाचा तसा इज इक्वल्स टू हा 2 वरती गेला 2/3 याच्यामध्ये काही कॉमन निकाळलं नाही 2/3 एक्स मायनस 5 टू द पॉवर 3/2 -7 2 14 7 2 14 आणि एक्स मायनस 5 टू द पॉवर 1/2 + c. आता आणखीन याला कसं लिहू शकतो पहा
त्याला लिहू शकतो आपण 2/3 इंटू एक्स मायनस 5 टू द पॉवर 3/2 जसा तसा मायनस 14 इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ एक्स मायनस 5 प्लस सी. एक्स टू द पॉवर 1/2 ला आपण एक्स मायनस अंडर रूट मध्ये लिहू शकतो पॉवर 1/2. हे झालं याचं आन्सर. चला पुढचा क्वेश्चन तुम्ही तिथपर्यंत ट्राय करा, मी पाणी पितो फक्त बस. आपला काहीतरी हुकलं का रे बुवा, थांबा 1 मिनिट. हा पहिला क्वेश्चन, ओके. हा दुसरा क्वेश्चन, हा अरे यार तिसरा क्वेश्चन राहिला, तो टाकलाच नाही गेला याच्यात. ठीक आहे, तिसरा क्वेश्चन असता माझ्याकडे बुक बी नाही आहे. जर तुम्हाला आला नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी सांगतो समजून तिसरा क्वेश्चन. जर समजा नाही आला तर मग पाहू काय. तर चला, चौथा झाला आपला, पाचवा चालू आहे. पाचवा काय म्हणते, इंटिग्रेशन ऑफ 2x - 7 अपॉन अंडर रूट ऑफ 4x - 1. ठीक आहे, म्हणतो थोडीफार ऍडजस्टमेंट करायची याच्यात. ऍडजस्टमेंट कशी करसान पहा. खाली 4x + 1 आहे, आपल्याला 4xच पाहिजेत वरते. 4x पाहिजेत, जर 2x - 7 आहे, जर 2 न 2 ले मल्टिप्लाय केलं तर 4 होते. देअरफॉर I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन. ओके, देअरफॉर I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन. मी काय करतो, 2 न मल्टिप्लाय करतो, 2 न डिवाइड करतो, आणि आपली टर्म काय इथं 2x - 7 अपॉन खाली आहे अंडर रूट ऑफ 4x - 1 इंटू dx इज इक्वल्स टू 1/2 काढला बाहेर, इंटिग्रेशन ऑफ 2 इथं आला 2 इन ब्रॅकेट 2x - 7 अपॉन अंडर रूट ऑफ 4x - 1 इंटू dx इज इक्वल्स टू 1/2 जसा तसा 2x ना 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. 2 × 2 = 4x - 7 × 2 = 14 अपॉन अंडर रूट ऑफ 4x - 1 इंटू dx जसाचा तसा 1/2 इंटिग्रेशन ऑफ 4x - 14. आता 4x आपल्याला -1 पाहिजेत. मग आता इथं असं करू शकतो का आपण, 4x - 1 - 13 अपॉन अंडर रूट ऑफ 4x - 1 इंटू dx जसाचा तसा. -1 - 13 किती होतात, -14 म्हणजे 14 होतातच. इज इक्वल्स टू 1/2 इंटिग्रेशन. आता या दोघांना पहा, ही एक टर्म आणि ही एक टर्म जर पकडली तर डिनॉमिनेटर वाटून देऊ शकतो. इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन ही वाटून देतो, मग हात इंटिग्रेशन ही वाटून देतो. पहा 4x - 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4x - 1 इंटू dx मायनस 13 इंटिग्रेशन ऑफ 13 अपॉन 4x अंडर रूट ऑफ 4x - 1 इंटू dx. पहा इंटिग्रेशन बी वाटून दिलं. आता पहा 1/2 सगळे मल्टिप्लाय मध्ये आहे बरं, इज इक्वल्स टू. पहा आता मगासारखं की बुवा तुम्हाला सांगितलं होतं, वरती जर समजा x असला आणि खाली जर अंडर रूट x असला तर यातला एक अंडर रूट यातला एक अंडर रूट कॅन्सल फक्त राहते आपल्याकडे अंडर रूट ऑफ x. आणखीन एक गोष्ट पहा, 1 अपॉन अंडर रूट x इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट x इंटू dx इक्वल्स टू राहते 2 अंडर रूट ऑफ x प्लस c. त्या फॉर्म मध्ये आहे ना पहा, 2 अंडर रूट ऑफ x प्लस c. फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल पुन्हा खाली आपल्याला, कारण की इथं 4x + 1 आहे ना, आणि 4x + 1 चा डेरिव्हेटिव्ह राहते फक्त 4. त्या फॉर्मॅटमध्ये आहे. हे तुम्हाला समोर आहे वाटलं असतं, पण ठीक आहे ना, सांगून दिलं. चला काय म्हणते, कोरोलरी मध्ये आहे ते समोरचे जे क्वेश्चन्स आहेत ना कोरोलरीचे त्याच्यामध्ये आहेत. 1/2 जसाचा तसा, हा 1/2 जसाचा तसा इन ब्रॅकेट. पहा 4x - 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4x - 1 इथं राहते डायरेक्ट इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 4x - 1 इंटू dx. आठवलं, टेन्शनचं काम नाही. मायनस साईन जशीची तशी 13 काढले बाहेर, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4x - 1. त्याला लिहू शकता तुम्ही x टू द पॉवर -1/2. ठीक आहे, 4x - 1 टू द पॉवर -1/2. पण डायरेक्ट मी सांगतो तुम्हाला, याचं इंटिग्रेशन येते 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4x - 1 इंटू dx. ओके, चलो हा 1/2 ॲज इट इज. इंटिग्रेशन ऑफ 4x - 1 ले अंडर रूटले लिहू शकतो आपण 4x - 1 टू द पॉवर 1/2 इंटू dx मायनस 13 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4x - 1 इंटू dx. ओके, हा 1/2 ॲज इट इज. पहा
एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म मध्ये आहे. एक्स टू द पॉवर एनचं इंटिग्रेशन असते एक्स टू द पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. मग इथं काय येईल 4x मायनस 1 टू द पॉवर 1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ कंपोजिट फंक्शन आहे इंटू 4x प्लस 1 याचा डेरिव्हेटिव्ह घ्या लागेल. 4x प्लस 1 याचा डेरिव्हेटिव्ह घ्या लागेल मायनस 13 इंटू 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 अंडर रूट ऑफ एक्स प्लस सी असते त्या फॉर्मॅटमध्ये आहे. मग डायरेक्ट 2 अंडर रूट ऑफ एक्स प्लस सी याचा इंटिग्रेशन घेऊन घ्या आणि कंपोजिट फंक्शन आहे म्हणून पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेसाल, बाकी काहीच नाही आहे. इथं काय येणार मग मल्टिप्लाइड बाय 2 अंडर रूट ऑफ 4x मायनस 1 हे झालं इंटू डी बाय डी एक्स ऑफ 4x मायनस 1 प्लस सी जसाचा तसा. पाहू समोर काय होते तर हा 1/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट 4x मायनस 1 टू द पॉवर 1/2 प्लस 1 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर येते 3/2 म्हणजे इथे येणार 4x मायनस 1 टू द पॉवर 3/2. इथं काय येणार इथं बी 3/2 आणि 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 आणि 1चा 0 काही घेऊ नका मायनस 13 मल्टिप्लाइड बाय 2 राहू द्या जसाचा तसा. त्यानंतर इथे येईल अंडर रूट ऑफ 4x मायनस 1 अपॉन 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 सरळ 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 प्लस सी 2 1 2 2 2 4 खाली 2 राहिले. आता याचं काय होते तर 2 2 4 म्हणजे इथं आले 2 3 दुनी 6 1/2 इंटिग्रेशन ऑफ 4x मायनस 1 टू द पॉवर 3/2 अपॉन 3 दुनी 6 मायनस इथं आलं 13/2 इथं आलं 13/2 अंडर रूट ऑफ 4x मायनस 1 इन प्लस सी हे झालं तुमचं आन्सर. थोडंफार आणखीन सॉल्व्ह करता येते, थोडंफार आणखीन सिम्प्लिफिकेशन याचं करता येते तुम्हाला. काय करसान तर 2 ना याला मल्टिप्लाय करा 2 2 4 म्हणजे एक स्टेप जर वाढली तर आन्सरमध्ये येईन. हा 1/2 आतमध्ये मल्टिप्लायला घेतला तर 1ले न्यूमरेटरले डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरले मल्टिप्लाय करा म्हणजे येणार 4x मायनस 1 टू द पॉवर 3/2 अपॉन खाली येणार 6 2 12 खाली येणार 12 मायनस 2 2 4 म्हणजे 13/4 अंडर रूट ऑफ x मायनस 1 प्लस सी हे होऊन राहिलं तुमचा आन्सर. दोनपैकी कोणतेही लिहिलं तरी चालते. हे पहिले आन्सर लिहिलं तरी काही फरक पडणार नाही, काही कोणी म्हणणार नाही. चला समोर आहे आपल्याकडे अरे बाप एकदम सोपी क्वेश्चन आहे. काय म्हणते sin 4x अपॉन cos 2x. आता मी एक सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे हाफ अँगल फॉर्म्युला sin 2 थिटाचा sin 2 थिटा इज इक्वल्स टू 2 sin थिटा इंटू कॉस थिटा बरोबर आहे. मग आणखीन एक फॉर्म्युला तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता की जर sin x चा काय बनेल मग आपल्याला हाफ अँगल करावं लागते 2 sin x/2 इंटू कॉस x/2 घेतला होता. मग जर समजा सर sin 3x असेल तर काय करायचं तर 2 sin 3x/2 इंटू कॉस 3x/2 हाही बनते. मग जर सर sin 4x असेल तर sin 4x इक्वल्स टू 2 sin 2x इंटू कॉस 2x म्हणजे काय झालं इथं 4 अँगल होता इथं 2 झाला हाफ झाला. इथे सेम करावं लागते. देअरफॉर I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 2 sin 2x इंटू कॉस 2x अपॉन खाली काय आहे तर कॉस 2x इंटू dx. कॉस 2x कॅन्सल झालं. हा 2 काढला बाहेर. इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं फक्त sin 2x इंटू dx. ओके 2 जसाचा तसा इंटिग्रेशन ऑफ साइन असते कॉस बट कॉस सी पासून चालू होते म्हणून मायनस कॉस म्हणजे इथं मायनस कॉस 2x अपॉन कंपोजिट आहे म्हणून d/dx ऑफ 2x आणि प्लस सी जसाचा तसा. आता हे मायनस साइन समोर घेतली मायनस 2 इंटू कॉस 2x अपॉन 2 प्लस सी. हा 2 आणि हा 2 कॅन्सल. फायनल आन्सर मायनस कॉस 2x प्लस सी आटोपला. चला किती नंबरचा होता हा 6 नंबरचा. चला आगे देखेंगे किती क्वेश्चन आहे तर आणखीन 6 नंबर झाला. 6 नंबर झाल्यानंतर 1 2 3 4 5 ओके ठीक आहे चालते काही विषय नाही. 7 नंबरचा क्वेश्चन 1 प्लस साइन 5x. मग सांगितलं होतं तुम्हाला की 1 प्लस साइन 2x 1 प्लस साइन x 1 त्यानंतर 1 प्लस साइन 2x 1 प्लस साइन x या फॉर्म मध्ये 1 मायनस साइन 2x 1 मायनस साइन x या फॉर्म मध्ये आलं तर काय लिहिसान पहा 1 प्लस साइन 2x लिहू शकतो आपण डायरेक्ट कॉस x प्लस साइन x होल स्क्वेअर. आणि जर या ठिकाणी आलं 1 प्लस साइन x तर सरळ लिहायचं कॉस x/2 प्लस साइन x/2 होल स्क्वेअर है ना.
ते मग एक्सपान्शन सांगितलं होतं कसं करायचं. तर मग आता इथं काय करसान पास 1 + sin 5x आहे. 1 + sin 5x इज इक्वल्स टू याला लिहायचं सरळ सरळ cos 5x अपॉन 2 प्लस sin 5x अपॉन 2 होल स्क्वेअर. जर समजलं नसेल तर मी पुन्हा सांगतो पा कसं करायचं. आता 1 आहे ना, इथं 5 अँगल आहे, 1 आहे तर 5 अँगल घ्यायचा. तर 5 अँगल असा 5 अँगल इथे घ्यायचा. मग इथे येणार sin स्क्वेअर 5x प्लस cos स्क्वेअर 5x असं याचं एक्सपेन्शन करू शकतो. प्लस 2 sin 5x अपॉन 2 इंटू cos 5x अपॉन 2. याला मधात घेतलं 2 sin a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर या फॉर्म मध्ये बसते तो. तर हे तुम्हाला येते, मी मग सांगितलं होतं सरळ सरळ. पहा याच्या काही नादी लागू नका, डायरेक्ट घ्या. काय घेसाल मग cos 5x अपॉन 2. पहा I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ cos 5x अपॉन 2 प्लस sin 5x अपॉन 2 याचा होल स्क्वेअर. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल इंटू dx जसाचा तसा इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. पहा काय राहिलं तुमच्याकडे cos 5x अपॉन 2 प्लस sin 5x अपॉन 2 इंटू dx. सगळ्याला इंटिग्रेशन वाटून द्या. इंटिग्रेशन ऑफ cos 5x अपॉन 2 इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ sin 5x अपॉन 2 इंटू dx. पहा cosचं इंटिग्रेशन असते sin, म्हणजे इथं काय येणार sin 5x अपॉन 2. आता इथं x सोडून दुसरं काहीतरी आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर d/dx ऑफ 5x अपॉन 2 प्लस इथं पहा साइन आहे, साइनचं इंटिग्रेशन असते cos सुरू होते c पासून म्हणून निगेटिव्ह. म्हणजे इथे येणार मायनस cos 5x अपॉन 2 आणि याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ 5x अपॉन 2 प्लस c. ओके, देअरफॉर पहा इथं साइन 5x अपॉन 2 अपॉन पहा 5x/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येते तर 5/2. पहा पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह. इथे येणार cos 5x अपॉन 2 अपॉन याचा डेरिव्हेटिव्ह खाली काय येणार 5x/2 चा तर 5/2 प्लस c जसाचा तसा. फक्त काहीच नाही, हा 5/2 वरती जाणार. तर इथं काय येते I इज इक्वल्स टू हा 2 आता 5/2 आहे की नाही तर हा 2/5 होणार वरती. इथे येणार 2 अपॉन 5 साइन ऑफ 5x अपॉन 2. इथे येणार 2/5 मायनस साइन 2/5 साइनच्या नंतर इथे येतं cos. इथं काय येणार फक्त cos ऑफ 5x अपॉन 2 प्लस c. याच्यामधून काय कॉमन निघते तर 2/5 कॉमन निघते. 2/5 कॉमन काढला तर इथे येते साइन ऑफ 5x अपॉन 2 मायनस cos ऑफ 5x अपॉन 2 प्लस c. ओके, हे झालं याचा आन्सर. किती नंबरचं तर 7 नंबरचं. चला 8 नंबरचा पाहू. काय म्हणते cos स्क्वेअर x. आता cos स्क्वेअर x ला आपल्याला रिप्लेस करावं लागते. cos स्क्वेअरचं आपल्याकडे इंटिग्रेशन नाही आहे, तर cos स्क्वेअरला रिप्लेस करायचं असेल तर cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तर cos 2 थीटा इज इक्वल्स टू आहे आपल्याकडे 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 असा एक आहे. हा 1 इकडे गेला तर काय येईल ऍडिशन मध्ये येईल, म्हणजे 1 प्लस cos 2 थीटा इज इक्वल्स टू 2 cos स्क्वेअर थीटा. बट आपल्याकडे फक्त cos स्क्वेअर आहे, तर हा 2 इकडे कशात येईल डिवायडेशन मध्ये. इथे 2 राहणार नाही, म्हणजे cos स्क्वेअर x cos स्क्वेअर थीटाले रिप्लेस करू शकतो 1 प्लस cos 2 थीटा अपॉन 2 है ना. तर मग इथं फक्त x आहे व्हेरिएबल. देअरफॉर I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इथे येणार 1 प्लस cos 2x 1 प्लस cos 2x अपॉन 2 इंटू dx जसाचा तसा. हा 1/2 कॉमन आहे, हा काढला बाहेर इंटिग्रेशन वाटून देऊ. 1 इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cos 2x इंटू dx इज इक्वल्स टू 1/2 इन ब्रॅकेट. आता 1चा इंटिग्रेशन येते x प्लस आता cosचं इंटिग्रेशन येते साइन आणि इथं काय आहे तर 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ 2x प्लस c. ओके, हा 1/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट x प्लस साइन 2x अपॉन 2 प्लस c आटोपलं. हे झालं तुमचं आन्सर. पहा चेक करा. हा झाला 8 नंबरचा. चला 9 नंबरचा क्वेश्चन काय आहे आपल्याकडे. ओके चला, हा क्वेश्चन काही नाही, एकदम सोपी क्वेश्चन आहे. वाटत असेल खूप भारी आहे, पण अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये करायचं रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन म्हणजे काय, सेम टर्म फक्त इथं निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह न मल्टिप्लाय करायचं आणि पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह न मल्टिप्लाय करायचं. चला करू आपण. इज इक्वल्स टू I ऑफ इंटिग्रेशन इज इक्वल्स टू 2 अपॉन अंडर रूट x मायनस अंडर रूट x प्लस 3 अंडर रूट x प्लस 3 अंडर रूट x प्लस
3 मल्टिप्लाइड बापा यानं मल्टिप्लाय करायचं, फक्त साईन चेंज करायची. काय √x प्लस √3 अपॉन √x प्लस √3. मला वाटते हा क्वेश्चन हे आहे. क्वेश्चन काय तर इंटू dx. थांबा मला फक्त क्वेश्चन चेक करू द्या. ओके चला, क्वेश्चन तर आहे बरोबर, फक्त हे साईडचे बळबळ करून चालते म्हणून तिने सांगायला गेलो. तर फक्त हे पूर्ण अंडररूटमध्ये आहे पहा, हे पूर्ण टर्म अंडररूटमध्ये आहे. तर मग पहा a मायनस बी आणि a प्लस बी काय होते, a² मायनस b². आणि हे वरते मल्टिप्लिकेशन घ्यायचं पहा, इंटिग्रेशन ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय √x प्लस √x+3 अपॉन खाली काय येणार पहा, a² मायनस b². a² म्हणजे काय, √x याचा होल स्क्वेअर मायनस b √x+3 याचा होल स्क्वेअर इंटू dx. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल इज इक्वल्स टू 2 आतमध्ये मल्टिप्लाय केला किंवा 2 बाहेर काढू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. 2 बाहेर काढता येते आपल्याला, 2 काढू आपण बाहेर. ठीक आहे चला, इज इक्वल टू पहा, इक्वल टू 2 काढला बाहेर, इंटिग्रेशन ऑफ इथं या √x लिहू शकतो आपण x⁴ प्लस या इथे लिहू शकतो आपण x+3 अपॉन खाली राहील x मायनस 3. कारण बघा इथं काय आला x+3 पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह, पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह, हा निगेटिव्ह x पॉझिटिव्ह x कॅन्सल. तर इथं काय आला फक्त 3, हा निगेटिव्ह 3 आहे, हा निगेटिव्ह 3 बाहेर काढला तर राहते -2/3 इन ब्रॅकेट. याला इंटिग्रेशन वाटून देऊ, इंटिग्रेशन ऑफ x⁴ इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x+3 इंटू dx. ओके चला, -2/3 जसाचा तसा इंटिग्रेशन घेता येते. x⁴ यांच्या फॉर्म मध्ये आणि x⁴ यांचं इंटिग्रेशन असते x⁴n+1 अपॉन n+1+6. ओके मग इथं काय x⁴ 1/2+1 अपॉन 1/2+1 प्लस इथं x+3 1/2+1 अपॉन खाली 1/2+1 प्लस c. थोडंफार सिम्प्लिफिकेशन करावं लागते फक्त पहा. -2/3 जसाचा तसा, -2/3 जसाचा तसा इन ब्रॅकेट पहा, x⁴ 1/2+1 1 होते 3/2. म्हणजे इथं काय येईल x⁴ 3/2 अपॉन 3/2 प्लस इथे बी 3/2 x+3 3/2 अपॉन खाली 3/2 प्लस c जसाचा तसा. ओके -2/3 इन ब्रॅकेट. आता हा 2 वरती जाणार, 3 खाली येणार, म्हणजे इथे येते 2/3 x⁴ 3/2 प्लस इथे बी 2/3 x+3 3/2 प्लस c जसाचा तसा. या दोघांमधून 2/3 बाहेर निघते, म्हणजे -2/3 मल्टिप्लाइड बाय 2/3 इन ब्रॅकेट x⁴ 3/2 प्लस x+3 3/2 प्लस c जसाचा तसा पहा. 2 2 4 -4 3 3 9 इन ब्रॅकेट x⁴ 3/2 प्लस x+3 3/2 प्लस c. ओके हे झालं तुमचं याचा आन्सर. चला पुढे पाहू. सेम आहे, सेम त्याच्यासारखं आहे, मागच्या क्वेश्चन सारखा सेम क्वेश्चन आहे, तरी ठीक आहे आपण पटकन करून घेऊ, एकदम पटकन पहा. खाली आहे √7x-2, इथं आहे √7x-5 पहा. वरच्या क्वेश्चन मध्ये थोडंसे लिटिल बिट ऑफ चेंज होते, किंवा √x हा पूर्ण अंडररूट मध्ये होता काय, अरे हा पूर्ण अंडररूट मध्ये होता काय. चला झाले 2 क्वेश्चन राहिले आपले आटोपला. आता थोडासा लंबा व्हिडिओ झाला, पण कसं आहे भाऊ आपल्याला महत्वाचं आहे की भाऊ हे क्वेश्चन्स खतम करणं, सिलेबस खतम करणं, त्या हिशोबाने थोडासा लंबा व्हिडिओ झाला, चालते काही विषय नाही, थोडासा फास्ट पाहून घ्या. पहा इंटिग्रेशन ऑफ रॅशनलायझेशन करा. i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 3 अपॉन √7x-2 7x-2 मायनस √7x-5 घेतला आपण ना, मल्टिप्लाय केला याला √7x-2 प्लस √7x-5 अपॉन √7x-2 प्लस √7x-5 न काय केलं मल्टिप्लाय केलं इंटू dx जसाचा तसा. ओके ठीक आहे चला, थोडंसं अक्षर बी खराब येऊन राहिला, जाण्याला आतमध्ये मल्टिप्लाय करा. हा 3 काढला आपण बाहेर, इंटिग्रेशन ऑफ वरती काय राहिला आपल्याकडे तर √7x-2 प्लस
√7x - 5 राहिला अपॉन खाली पहा a² - b² फॉर्ममध्ये याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट कॅन्सल, याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, a² - b² म्हणजे 7x - 2 मायनस ऑफ a² - b² म्हणजे इथे 7x इथं -2 जसाचा तसा into dx. हे एक स्टेप स्किप केली तेवढी तुम्ही करसान. इंटिग्रेशन ऑफ याला लिहू शकतो आपण 7x - 2 टू द पॉवर 1/2 अपॉन, ठीक आहे, प्लस इथं बी 7x - 5 टू द पॉवर 1/2 अपॉन मध्ये पहा इथं हा 7x - 2 - 7x + 2 नाही 5 आहे, इथं 5 आहे रे भाऊ, घाई गडबडमध्ये इथं 5 आहे. 1 मिनटं इरेजर, जास्त घाई गडबड नाही करायला पुरं, थोडासा वेळ झाला चालते. इथं -5 आहे तर इथं +5 येणार, तर काय येणार +5 +5. ओके चला हा 7x कॅन्सल, -2 + 5 किती झाला तर 3 झाला, इथं 3 झाला. 3 इंटिग्रेशन ऑफ 7x - 2 टू द पॉवर 1/2 प्लस 7x - 5 टू द पॉवर 1/2 अपॉन खाली आला 3 into dx जसाचा तसा. आता काय करसान, हा 3 बाहेर काढसाना, हा 3 आणि हा 3 होते कॅन्सल, सरळ त्याला इंटिग्रेशन वाटून द्या, याचं इंटिग्रेशन घ्या. देअरफॉर फायनल आन्सर मध्ये काही पहा I is equals to integration of 7x - 2 to the power 1/2. ठीक आहे, 7x - 2 to the power 1/2 into dx मायनस नाही मायनस की प्लस तर प्लस इंटिग्रेशन ऑफ 7x - 5 to the power 1/2 into dx. ओके इज इक्वल्स टू, आता सरळ काय तर इंटिग्रेशन घ्या x to the power यांच्या फॉर्म मध्ये. इथे येणार 7x - 2 to the power 1/2 + 1 अपॉन खाली 1/2 + 1 प्लस 7x - 5 to the power 1/2 + 1 अपॉन खाली 1/2 + 1 प्लस c इज इक्वल्स टू 7x - 2 इथे येणार 7x - 2 to the power 3/2, इथं बी खाली येणार 3/2 इंटू इंटू इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बाकी आहे, इंटू d/dx ऑफ 7x - 2 इथं बी इंटू d/dx ऑफ 7x - 5. आता 7x - 2 चा डेरिव्हेटिव्ह येते 7, इथं माय प्लस साईन 7x - 5 टू द पॉवर 3/2 अपॉन खाली बी काही 3/2 × 7. इथपर्यंत आलो आपण. तर थोडंसं आणखीन आपल्याला लिहास लागते याच्यामध्ये, तर मूव्ह करतो मी 2 मिनटं. चला राईट इज इक्वल टू 7x - 2 टू द पॉवर 3/2 जसाचा तसा अपॉन खाली काही 7 × 21 21/2 प्लस 7x - 5 टू द पॉवर 3/2 अपॉन खाली 7 × 21 21/2. आता हे वरती गेलं तर डायरेक्ट 2/21 दोघांतून कॉमन निघते आणि इथं राहील 7x - 2 टू द पॉवर 3/2 प्लस 7x - 5 टू द पॉवर 3/2. हा संपला तुमचा क्वेश्चन. किती नंबरचा होता हा? 7 नंबरचा क्वेश्चन होता हा. पहा हे झालं त्याचं आन्सर 7 नंबरच्या क्वेश्चनचं. ठीक आहे चला शेवटचा क्वेश्चन आहे आपला, झाला खतम. 23 24 ओके चला शेवटचा क्वेश्चन आहे आपला. काय म्हणते 4 नंबरचा क्वेश्चन. इफ f' ऑफ x इक्वल्स टू x + 3/x³, f(1) इक्वल्स टू 11/2, f(1) इज इक्वल्स टू 11/2, देन फाइंड f ऑफ x. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन फंक्शन फाइंड करायचं म्हणतो तो. तर आपलं काय म्हणणं असते की बुवा जो इंटिग्रेशन च्या आतमध्ये असते, देअरफॉर समजा आपण डेरिव्हेटिव्ह जर घेतला f ऑफ जर समजा डेरिव्हेटिव्ह घेतला f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह येते f' ऑफ x. काय येते तर f' ऑफ x. बट आतमध्ये काय असते इंटिग्रेशन ऑफ f' ऑफ x इंटू dx इज इक्वल्स टू असते आपल्याकडे f ऑफ x. देअरफॉर f ऑफ x याला सरळ लिहितो फक्त इंटिग्रेशन ऑफ f' ऑफ x इंटू dx. मग आपल्याकडे f' ऑफ x ची व्हॅल्यू आहे x + 3/x³, x + 3/x³ इंटू dx. हे झाली आपल्याकडे f' ऑफ x ची व्हॅल्यू. इंटिग्रेशन वाटून द्या x इंटू dx प्लस प्लसच नाही आहे मायनस आहे, इथं मायनस आहे. तर ओके ठीक आहे चला. इथं सबस्ट्रॅक्शन इंटिग्रेशन ऑफ 3 काढला बाहेर आणि हा जर वरती घेतला तर x टू द पॉवर -3 इंटू dx.
एक दोन स्टेप स्किप केली काय, लक्षात आली असेल तुमच्या कशी केली तर. मग इथे येईल x² - 3 जसं तसं इथं x⁻³ -3 आहे, तर मग इथं x⁻n+1 म्हणजे x⁻³ -3 + 2 अपॉन -3 + 2 + c हे झालं आपलं समोरचं. पहा x²/2 पहा इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह, त्यानंतर 3 यार 2 मिनिटं थांबा बरं, हे इकडे कलकल करून राहिले, मला सगळं डोकं खराब होऊन राहिलं म्हणून असं होऊन राहिलं, बाकी काहीच नाही. ते साईडचे दुकानावाले दिमाग खराब करून राहिले. थांबा 2 मिनिटं. पहा काय होतं इथं = इंटिग्रेशन ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय येते तर इंटिग्रेशन एक्सचं येते x²/2 -3 इंटू पहा इथं येईन x⁻n पहा -3 + 1 अपॉन -3 + 1 येते आन्सर -2 काय येते -2. मग इथे येईल x⁻²2 x⁻² अपॉन -2 + c येते आन्सर. ओके, तर संपलं काय, संपलं नाही. आपल्याला f(x) ची व्हॅल्यू काढायला लागते, f(x) ची व्हॅल्यू काढायला लागते. देअरफॉर f(1) पुट करू आपण, त्याच्या आधी बिन काय करता येते आपल्याला =f(x) x²/2 x²/2 निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्लस 3/2 x⁻². x⁻² म्हणजे हा x खाली घेता येते आपल्याला, x खाली घेतला तर हा x पॉझिटिव्ह प्लस c जसाचा तसा. बट आता f(1) = 11/2 या x च्या ठिकाणी 1 पुट करतो मी, तर f(1) = 1² 1/2 प्लस 3/2 मल्टिप्लाइड बाय 1² 1 प्लस c. बट f(1) ची व्हॅल्यू आहे 11/2 = 1/2 प्लस 3/2 प्लस c जसाचा तसा 1/2 प्लस 3/2 1 प्लस 3 किती होते तर 4/2 4/2 प्लस c = हा राहते 2 प्लस c. देअरफॉर हा 2 इकडे आला तर हा 11/2 - 2 = c. c = क्रॉस मल्टिप्लिकेशन 11 मल्टिप्लाइड बाय 1 = काय राहते तर 11 - 2 * 2 4/2 हा राहणार 7/2. c ची व्हॅल्यू काय आली आपली 7/2. c ची व्हॅल्यू 7/2 आली. देअरफॉर दी f(x) ची व्हॅल्यू काय येणार, देअरफॉर f(x) काय आला होता आपला, हा आला होता f(x). देअरफॉर f(x) = x²/2 प्लस 3/2 अपॉन x² प्लस 7/2 प्लस 7/2 हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, हा आपला पूर्ण क्वेश्चन खतम झाला. इथं आपली पूर्ण एक्झरसाइज खतम झाली. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये. भारत माता की जय.